दापोली शहर आणि तालुक्यात विजेचा खेळखंडोबा कंटाळून एका शिवसैनिकाने गांधीगिरी करत केले अनोखे आंदोलन। ऐन उन्हाळ्यात प्रचंड गरमीने हैराण झालेले असताना व दुसरीकडे वीज सातत्याने खंडित होत असल्याने दापोली व दापोली तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा तासनतास सुरू आहे। शुक्रवारी रात्री ऐन झोपेच्या वेळेलाच वीज नसल्याने अखेरीस कंटाळून शिवसैनिक स्वरूप महाजन यांनी गांधीगिरी करत दापोली महावितरण कार्यालयाच्या बाहेरच झोपून अनोखे आंदोलन केले। यावेळी अनेक शिवसैनिक तेथे जमा झाले होते आणि या सर्वांनी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारला। भजन तरी बोलू, देवाचं नाव तरी घेऊ रात्रभर। ऊर्जा मंत्र्यांना मी निवेदन करतो, कोकणी विभाग हा महावितरणचं लाईट बिल भरण्यात अग्रेसर आहे, पण सर्वात जास्त लाईट हे कोकणी विभागात जातात। दापोलीसारखं पर्यटन क्षेत्र असलेलं ठिकाण, आज दापोलीमध्ये लाईट नाही, आम्ही दिवसभर कामधंदे करतो। आता काय करणार म्हणून शेवटी MSBच्या ऑफिसमध्ये झोपायला आलेलो आहे, कारण इथल्या ऑफिसमध्ये कर्मचारी कोणी नाहीत, पण तिथे पंखे चालू आहेत, लाईट चालू आहे, त्यापेक्षा आपल्या घरात राहण्यापेक्षा इथे येऊन झोपलेलो आहे। आणि माझं ऊर्जा मंत्र्यांना एक निवेदन आहे, इथले कर्मचारी हे भारतीय नागरिक आहेत, ह्याच राष्ट्रात राहणारे आहेत, त्याच्यामुळे दापोलीसाठी आपण विशेष प्राधान्य देऊन काहीतरी विचार करावा, हे माझी विनंती आहे। सध्या 2 तासापासून तो विषय होता, दोन्ही 33 kV आपल्याला अडचण होती। आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत लाईन चालू केली। नेमका आपला हा नवानगर साईडचा आपला दापोली सबस्टेशनमधला जंपर तुटल्यामुळे वेळ लागला। आपण दुसरीकडे घ्यायचा प्रयत्न केला, पण मध्ये कुठेतरी एखादा शॉर्ट आहे, तर आता इथले जंपर जोडून आपण तो जो मेन कार्यक्रमाचा भाग आहे तो चालू केलेला आहे आणि बाकी एरिया पण आपला जवळपास 100% चालू झालेला आहे। आता काही अडचण राहणार नाही। आपल्याला इथलं कॅपॅसिटी वाढवणे हे महत्त्वाचं आहे, त्याचा प्रपोजल आपण तयार केलेले आहे आणि आपण त्या माध्यमातून सबस्टेशन आणायचं किंवा कंडक्टर रिप्लेस करायचं, पॉवर ट्रान्सफर वाढवायचे सगळे आपले प्रपोजल बनले आहे, पण त्यासाठी जो काही वेळ लागणार आहे तो लागणार आहे। आपण आपले प्रयत्न चालू आहे। वारंवार विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने दापोलीमध्ये आलेले पर्यटक सुद्धा यावर नाराज झाले आहेत। त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत। अनेकदा तक्रारी करूनही परिस्थिती सुधारणा होत नसल्याचा आरोप करत अखेर स्वरूप महाजन यांनी महावितरण कार्यालय गाठले आणि निषेध म्हणून थेट जमिनीवर झोपून आंदोलन केले।